पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा, वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानीबाबत चिंता व्यक्त, शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार, आमच्या टार्गेटवर फक्त अमेरिकेचे एअरबेस, मुलींच्या हत्येचा बदला घेणार, इराणचे नेते मुस्तफा खामेनींची ट्रम्प यांना धमकी. अमेरिकन नौदल होर्मुझ सामुद्रधुनीमधून तेल टँकरना सुरक्षा देऊ शकणार नाही. सध्या इराणच्या आक्रमणाला उत्तर देण्यावर लष्कराचा भर, महिना अखेरपर्यंत सुरक्षा पुरवू, अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांची माहिती. अमेरिकेची युद्धनौका USS गेराल्ड फोल्डच्या काही भागात आग, 2 क्रू मेंबर्सवर उपचार सुरू, कोणत्याही हल्ल्यामुळे आग लागली नाही, युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित, अमेरिकेचा दावा. भारतात पुरेसा तेल साठा, जगातील 40 देशांकडून तेल खरेदी, पर्यायी मार्गाने पुरवठा सुरू असल्यानं टंचाई भासणार नाही, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींचं संसदेमध्ये महत्त्वपूर्ण निवेदन. गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका, आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू, गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 दिवस तर ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांची मुदत, पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची माहिती. भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, लवकरच CNG गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल, पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. राहुल गांधींनी एप्स्टीन फाईलचा मुद्दा काढताच सभागृहामध्ये गोंधळ, एप्स्टीनचे मित्र असल्याचं हरदीप पुरींनीच सांगितलंय, राहुल गांधींचा आरोप, हरदीप पुरींच्या मुलीला जॉर्ज सोरोसकडून पैसे मिळाल्याचाही दावा. आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही अमेरिका का ठरवतीये, राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल, गॅस संकट हलक्यामध्ये घेण्यासारखं नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत, भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या चेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास, 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात.